ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। इकडे मुंबई महानगर प्रदेशात घर घेण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे, कारण पुढच्या वर्षी सिडकोतर्फे 60,000 घरांची लॉटरी निघणार आहे। पंतप्रधान आवास योजनेतनं सिडकोने नवी मुंबईमध्ये 1,00,000 घरं बांधण्याचा संकल्प केलाय। यातली 40,000 घरं पूर्णत्वास गेली आहेत। राहिलेल्या 60,000 घरांचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। अत्यल्प अल्प उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न गटाकरता ही लॉटरी असेल। सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी ही माहिती दिली आहे। खारघर, पनवेल, तळोजा या भागातल्या गृह प्रकल्पाची संजय मुखर्जींनी आज पाहणी केली आहे। प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत स्कीम होती, त्याच्यामध्ये जवळजवळ 89,000 नवीन घरं आपण बांधतो आहे आणि आपली जे फेज 1ची स्कीम होती त्याच्यामध्ये जवळजवळ 15,000 घर आपल्याला बांधायचं आहे। असे एकूण जवळजवळ 1,00,000 घर जे आहे ते लोकांकडे द्यायची मानस आहे। या सर्व प्रकल्पासाठी आता जे नियोजन आहे ते नियोजन आमचं पूर्ण झालेलं आहे आणि लूज एंड्स जे आहे ते लूज एंड्स आपण टायअप केलेली आहे। हे सर्व प्रकल्प सिडकोच्या नेतृत्वाखाली आणि सिडकोचा ब्रँड खाली येणार।